दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती. या भक्तीत सद्गुरु सेवा करा म्हणून सांगितले आहे. परब्रह्म मूर्ती सद्गुरु हा एक जगती. सद्गुरु परब्रह्म मूर्ती आहेत. काया वाचा आणि मनाने सद्गुरूची सेवा करणे म्हणजेच पादसेवन भक्ती होय. सद्गुरु सानिध्य लाभल्याने अहंता जाते, आत्मस्वरूप प्राप्त होते, सायुज्याची प्राप्ती होते. पादसेवन भक्ती. श्रीराम. मागा झाले निरूपण, नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन, चौथी भक्ती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात नामस्मरण भक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले. आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका. पादसेवन त्यांची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे श्रीराम. काया वाचा मनोभावाने सद्गती प्राप्तीसाठी श्री सद्गुरूंच्या चरणकमलांची सेवा करणे ही पादसेवन भक्ती जाणावी. या नाव पादसेवन, सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्ममरण, यातायाती श्रीराम. जन्ममरणाची यातायात कायमची चुकावी म्हणून श्री सद्गुरु चरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात. सद्गुरु कृपेविन काही, भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही, सद्गुरु पाये सेवावे श्रीराम. सद्गुरु कृपेशिवाय दुसरा काहीही भवतरणोपाय नाही हे जाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करू लागावे. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू, अंतरी बाणे श्रीराम. श्री सद्गुरूच परमावस्तू दाखवितात. सारासार विचार म्हणजे काय वगैरे सर्व कळून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपासंबंधी निश्चय अंतःकरणात ठसतो. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विन येना, अनुभवासी श्रीराम. जी वस्तू डोळ्यास दिसत नाही आणि मनानेही जी अनुमानता येत नाही ती आत्मवस्तू संगाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही. अनुभवा घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी आसीच भासे, एरा गथा गोवी श्रीराम. मी अनुभव घेतो अशी वृत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत संगत्याग नसतो. ज्यावेळी संगत्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही, द्वैत राहतच नाही. माझे हे बोलणे स्वानुभवीत जाणू शकतील, इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप श्रीराम. संगत्याग आणि आत्मनिवेदन, विदेहस्थिती आणि अलिप्तपणा, सहज स्थिती आणि उन्मनी म्हणजे मनातीत, विज्ञान म्हणजेच स्वरूपानुभव, ही सातही एकरूपच आहेत. याही वेगळे नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवणे, उमुजो लागे श्रीराम. या स्थितीला आणखी नावेही आहेत, पण स्वरूपानुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुणेची वचनेच असतात. हे सर्व काही केवळ श्री सद्गुरूंच्या चरणसेवनानेच समजू लागते. वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनर्वाच्य धादांत, सत्यवस्तू श्रीराम. वेद, वेदांचे रहस्य, वेदांत, सिद्धांताचा मार्ग, त्यातील रहस्य व त्यांचे सिद्धांत, याचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्यानेच प्रत्यक्ष असतो. बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे, गौप्यते प्रकटे श्रीराम. आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत, ती संत संगाने संत समागमात कळू लागतात. चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्य प्रकट होत आहेत. प्रकट वसोणी नसे, गौप्य असोणी भासे, भासा भासाणू अनिरसे, गुरुगम्य मार्ग श्रीराम. परमावस्तू प्रकट असूनही नसल्यासारखी वाटते व अदृश्य असूनही मनाला जाणवते. भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमावस्तू गुरुगम्य मार्गानेच जाणता येते. मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्वपक्ष, पाहो जाता अलक्ष, लक्ष वेना श्रीराम. गुरुगम्य मार्ग हा आत्मारामाशी ऐक्य पावण्याचा मार्ग आहे. तेथे एक तर्क इत्यादी पूर्वपक्षांप्रमाणे टिकू शकत नाही, कारण स्वस्वरूप मन, बुद्धी, इंद्रियांनी जाणता येण्यासारखे नाही. लक्ष जयासी लक्षावे, ध्याने जयासी घ्यावे, ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती श्रीराम. त्या वस्तूच लक्ष देऊन आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा, ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा. मग तसे करताना ती वस्तू स्वतः आपणच होतो. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती
ही त्रिविधा प्रचिती आहे. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य, पाहणारा पासी श्रीराम. असो, स्वस्वरूप अनुभव प्राप्त करून घेण्याचे असे मार्ग आहेत. ते सारासार विचाराने कळतात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरा अनुभव येतो. पाहणारा पाहणे जया लागले, ते तद्रुपत्वेत प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले, समाधान श्रीराम. परमात्मा सत्यस्वरूप आहे. त्याचा शोध घेऊन गेले असता असत्याचा माईक सृष्टीचा लोप होतो. या उलट माईक सृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्यस्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर सत्य असत्याची प्रचिती अवलंबून असते. असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे, सत्संगे करुण सत्योत्तरे, प्रत्ययासी येती श्रीराम. असो, स्वस्वरूप अनुभव प्राप्त करून घेण्याचे असे मार्ग आहेत. ते सारासार विचाराने कळतात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरा अनुभव येतो. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य, पाहणारा पासी श्रीराम. परमात्मा सत्यस्वरूप आहे. त्याचा शोध घेऊ गेले की असत्याचा माईक सृष्टीचा लोप होतो. या उलट माईक सृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्यस्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर सत्य असत्याची प्रचिती अवलंबून असते. पाहणारा पाहणे जया लागले, ते तद्रुपत्व प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले, समाधान श्रीराम. पाहणारा परमात्मा वस्तू पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो वेगळा उरतच नाही, तद्रूप होऊन जातो. असा तो जेव्हा तद्रूप होतो तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बाणते. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरूंकरिता, सद्गुरुविन सर्वथा सन्मार्ग नसे श्रीराम. समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्गुरूंच्या कृपेनेच अंगी बाणते. त्यांच्याशिवाय परमात्मा प्राप्तीचा दुसरा मार्गच नाही. प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्याभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास, पाविजेत नाही श्रीराम. नाना प्रयोग केले, ज्ञान भक्ती कर्मयोगादी अनेक साधने केली, निरनिळ्या प्रकारे जपतपादी सायास केले, मोठ्या प्रयत्नाने अनेक विद्यांचा अभ्यास केला, तरी गुरुकृपेमुळे जी प्राप्ती होते ती दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरुविन काय, उमजो जाणे श्रीराम. जे अभ्यासाने प्राप्त होऊ शकत नाही, जे साधनांनी असाध्य आहे, त्याचे ज्ञान सद्गुरूशिवाय कसे काय होणार. या कारणे ज्ञानमार्ग कळया धरावा सत्संग, सत्संगे विन प्रसंग, बोलोच नये श्रीराम. म्हणून ज्ञानमार्ग कळण्यासाठी सत्संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्संगाखेरीज या गोष्टी बोलू सुद्धा नयेत. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवण, चौथे भक्तीचे लक्षण, ते हे निरूपिले श्रीराम. सद्गुरूंच्या चरणाची सेवा याचेच नाव पादसेवन. याप्रमाणे चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसी ठाई सद्भाव, दृढ धरावा श्रीराम. देव ब्राह्मण आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत. त्यांच्या ठिकाणी दृढ सद्भाव धरावा. हे प्रवृत्तींचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरु पाय सेवणे, या नाव पाद सेवण श्रीराम. हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले. परंतु वास्तविक सद्गुरु चरणांची सेवा हीच खरी पादसेवन भक्ती होय. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जय करिता सायुज्य मुक्ती, साधकास होय श्रीराम. ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जय करिता पैलपार, बहुत प्राण पावती श्रीराम. म्हणून ही भक्ती श्रेष्ठांत श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो. तिच्या योगेच अनेक लोक या संसार सागराच्या पलितीरास पोहोचले आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्तिनाम समास चौथा. श्रीराम.